कोणाचा कॉल आलता आता? तुम्ही मला म्हणले मी येतो 10-15 मिनिटात आणि 20 मिनिटं झालेत गायब झालं. आला होता कोणाच तरी. मग कोणाचा फोन होता? होता कोणाच तरी. मग इतकं छोटं की खिशात बसन एवढं छोटं. बिस्किट बिस्किट तर नाही घेऊन आलात ना तुम्ही 5 वाला? तुमचा काय भरोसा नाही. आणि मस्ती असली तर मग तू आणि मी आहे मग. नाही, मग ही बॉटल आहे, मी आणि तुम्ही आणि डोकं. हा ठीक आहे. माझं नाही डोकं, तुमचं. हा वजन आहे याचं? हा बघ, पडन बिडन काचबीज फुटन. आ? काचबीज फुटन. तुम्ही टीव्ही घेऊन आलात काय? आ? अरे ये ना घर. बंगालवाल्याकडून बॉक्स बिक्स आणला असेल मला येडं बनवायसाठी. मला माहिती दिसलं मला काय आहे याच्यामध्ये. काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही जर टाइमपास केला असता तर. काय केलं असतं? तर हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असताल. व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की आज आले तरुणाचं गिफ्ट, म्हणजे मी तिला गिफ्ट करतो आहे. तर भरपूर दिवसापासून तिची इच्छा होती की माझ्याकडे रिंग लाईट असावी, पण ती मला कधी बोलली नाही. पण मीच प्लॅन केला, म्हटलं तिला एक रिंग लाईट गिफ्ट करूया. तर बघूया आपण तिचे रिॲक्शन काय येतात ते काय नाही. तर चला ठीक आहे, बघूया वर काय करते ती काय नाही. ठीक आहे, तर पार्सल आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी पार्सल. तर तुम्ही बघू शकता हा आलेला एवढा मोठा पार्सल. तर आपण हा पार्सल घेऊन जाऊया. तर बघूया आता ती काय करते. मला तर वाटतं की ते तारक मेहताचा उलटा चष्माच बघत असणार आहे. तर बघूया आपण ती काय करते. तर चला वर जाऊया आणि बघूया काय करते काय नाही. तर फ्रेंड्स बघूया आता ती काय करते. तर आपण हे गिफ्ट आहे ना बाहेरच ठेवूया. हे गिफ्ट आपण इथेच ठेवूया आणि तिला बोलूया, बघूया काय करते काय नाही. अरे बापरे, पडायचं आहे. तनुजाला बोलूया, बघूया काय करते. क्या बोल रहे हैं अब्दुल? भाई मेरा गैस लाइटर बिगड़ गया था, इससे माचिस मंगवाई है। वैसे भी मी बोललो होतो ना फ्रेंड्स, तारक मेहताचा उलटा चष्माच बघत असणार आहे. हे बघा नई मसालेदार चीज बनानी चाहिए, इसलिए वो रेसिपी बुक पढ़ी है। काय रे जा बघत आहो तारक मेहता तारक मेहता. बना रहा हूं। आवाज कमी कर, बंद कर जरा. कब तक मैं अकेले खाना बनाऊंगा और अकेले। काय झालं, तुम्ही गिफ्ट चांगलं घेतात ना? कसलं गिफ्ट? कसलं गिफ्ट म्हणजे? आता मला बोललात मी येतो. कोणाचा कॉल आलता आता? तुम्ही मला म्हणले मी येतो 10-15 मिनिटात आणि 20 मिनिटं झालेत गायब झालं. आला होता कोणाच तरी. मग कोणाचा फोन होता? होता कोणाच तरी. हे मस्ती आहे. चल ठीक आहे. गिफ्ट आणलंय का नाही? इतके दिवसापासून बोलतो तर गिफ्ट आहे गिफ्ट आहे. कुठे आहे गिफ्ट? आहे कुठे? खिशात आहे? एवढंच गिफ्ट घेऊन आला खिशात? तू तर बोलली मला काय गिफ्ट वगैरे नको, छोटा असतं तरी चालेल. छोटं मग इतकं छोटं की खिशात बसन एवढं छोटं. बिस्किट बिस्किट तर नाही घेऊन आलात ना तुम्ही 5 वाला? तुमचा काय भरोसा नाही. चल गेस कर काय असेल. पहिले चांगलं हिंट तर द्या. ते गिफ्ट छोटा आहे का मोठा आहे की एवढा आहे एवढा आहे? ते नाही सांगू शकत. मग कसं काय गिफ्ट गेस करायचं काय? जर तुम्ही टाइमपास नको करू. आणलंय का नाही? पोपट भाई मैं हूँ ना। नहीं मतलब खाना आप बना। अरे आवाज कमी कर ना, आणलंय गिफ्ट. अरे भाई अब्दुल ने भगवान हाँ। सर दी शादी की। जा बाहेर. आपलं चप्पलचं स्टूल आहे ना त्याच्यावर ठेवलं. मस्ती नाही ना करत? नाही नाही मस्ती नाही जा. आणि मस्ती असली तर मग तू आणि मी आहे मग. नाही, मग ही बॉटल आहे, मी आणि तुम्ही आणि डोकं. हा ठीक आहे. माझं नाही डोकं, तुमचं. हा आतमध्ये घेऊ दे, घरात घेऊन ये. खरंच मोठं गिफ्ट. वजन आहे याचं? हा बघ, पडन बिडन काचबीज फुटन. आ? काचबीज फुटन. तुम्ही टीव्ही घेऊन आलात काय? आ? अरे ये ना घरामध्ये. वजन नाही ना? बघ आता. वजन तर काय आहे? इकडे इकडे ठेव. हा गिफ्ट छोटा तर नाही, लयच मोठा आहे. काय असेल?
माझ्या डोक्याला जास्त ताण देत नाही. मी अरे बघत इकडे घ्या आता. हलका तर आहे काय टीव्ही नाही याच्यात मग काय आहे? दुसरंच काहीतरी अनएक्सपेक्टेड असं मला वाटतंय. तू बोलत होती ना की काश माझ्याकडे ही वस्तू असती तर मी असं केलं असतं तसं केलं असतं. तू सारखं सारखं बोलायची मला, पण मला बोलली नाही कधी तू की मला पाहिजे ती गोष्ट, पण असं वाटत होतं की तुला पाहिजे. तर मग मी थोडे थोडे पैसे. मला थोडं थोडं समजतंय आता काय थोडं. तर पण तुम्हाला विचारलं नाही, पैसे नव्हते तुमच्याकडे, काय नव्हते, तुम्ही कसं काय आणलं? मग गिफ्ट तुझं बघू द्या पहिले काय. हां ठीक आहे. पहिले गिफ्ट बघेन मग मी माझं डोकं चाललं. हां ठीक आहे. माहिती पडलं आतमध्ये काय असं टाइमपास केला मग हा बंगारवाल्याकडून बॉक्स बिक्स आणला असेल मला येड बनवायसाठी. मला माहिती कॅनची काय काय 20 रुपयाची कैची तशीच असते मंगळवारच्या बाजारातली. हा माहिती हे पण उल्हासनगरचा माल आहे, आवाज बंद करा. चालू माल. पकडा थांब नाही काय दिसलं मला काय आहे त्यामध्ये. काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही जर टाइमपास केला असता तर काय केलं असतं? बोल चल. 1 2 3 रिंग लाईट. हे गिफ्ट द्यायचं होतं इतक्या दिवसापासून. कसा वाटला गिफ्ट? गिफ्ट तर लय आवडलं कारण मला खूप दिवसापासून पाहिजे होता. बघ खोलून कसं आहे आत, म्हटलं खोल ना. याच्यामध्ये अजून एक बॅग आहे. कशामध्ये? बॉक्स मध्ये बॉक्स आहे काय बॅग आहे याच्यात. डिजिटेकचे हा ये तो ब्रांड लेके आ गए. वन टू थ्री. इतकी मोठी रिंग लाईट. ये कुछ ज्यादा बड़ा नहीं है. मोठीच लागते ना रिंग हा? लाईट. मग आपण एकदा मी तुम्हाला एवढं जबरदस्ती करून मी ते शॉपला घेऊन गेले त्या शॉप पेक्षा लय मोठी आहे. हा है ना 18 इंची ना, 18 इंची. किती मस्त आहे लय मोठी आहे. आवडली का? मग इतका मस्त गिफ्ट दिलाय मला लय आवडला. अजून त्या बॉक्स मध्ये असं काहीतरी अजून त्याचे टूल्स वगैरे बघ ना कुठे आहेत. त्याचा हे टूल्स आहेत त्याचे. हा बॅग मस्त आणून है ना. हा तुमचे कपडे घेऊन जाऊ गावाला येतो. अरे कपडे त्यात एक तरी कपडा बसेल का? कसं काय द्यायला बसणार. अरे. अरे मग तुमचे 3 दिवसाचे कपडे बसतील. अरे ती बॅग काय त्याची काय? मी बसून दाखवलं तर. जा मग तूच घेऊन जा तिकडे गावाकडे, मी नाही राहत तुझ्या बरं. सगळ्यांना वाटत रिंग लाईट आहे पण त्याच्यामध्ये कपडे काढून दाखवायचे. अरे वा इथे टूल्स पण आहेत. केबल माउंटर हा है ना. हा इथेच मोबाईल लावतात ना आपण. हा इथे लागेल इथे ना हा इथेच लागेल. असा. हा अरे वा मुलगी शिकली. हा मस्त आहे लय मस्त आहे, लय आवडलं मला. थँक्यू. पण एक बात सांगा एवढे मोठे पैसे कुठून आले. स्वस्त तर दिसत नाही मला. रिंग लाईट आय गेस लय महाग हा है ना. कसे काय मग. तू तर काय मला काय जो पण माझा पगार येतो तू तर काय माझ्याकडे ठेवत नाही, सगळे घेते, 1 रुपया नाही ठेवत. एवढं काय बोलायचं. नाही थोडे पैसे म्हणजे काय बोलतात त्याला, तू जशी काढू करून ठेवते ना इकडं तिकडं थोडे तसे मी पण काढू ठेवले होते. आणि तेच काढून ठेवलेल्या पैशांची आज मी रिंग लाईट आणली. हे भगवान कधीतरी माणसाने चांगले कामाला पैसे खर्च केले.
तू 0 पासून स्टार्ट केली होती जर्नी आणि तुझ्या आता 100K झाले इंस्टाग्रामवर ना. तुझ्याकडे कधी रिंग लाईट नव्हती ना काय नाही, तरी पण तू एवढा चांगला एंगेजमेंट कमवला आहे, एवढी ऑडियन्स कमवली, 100K कमवलेत बिना रिंग लाईटचे. तर आता इथून पुढे बघूया. बास, एवढं करायची गरज नाही. मंडळ आपलं आभारी आहे, खूप खूप धन्यवाद. पण सगळ्यात मोठा जो पाठिंबा आहे तो तुमचाच आहे मला. कारण की माणसं असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, पण माझ्या मागे तर अख्खे तुम्ही येतं. आणि तुम्ही ते रिंग लाईट दिली त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आता तर मी अजून एन्जॉय रील्स शूट करणार. हां, तर चल आपण ही रिंग लाईट सेटअप करूया आणि बघूया कशी काम करते आणि कसा दिसते. ठीक आहे नाही, का? मी डायरेक्ट रील शूट करून त्यांना माझ्या इन्स्टा आयडी वर डायरेक्ट त्यांना रील्स बघायला मिळतील. अच्छा, आता डायरेक्ट रील्सच तुम्ही बघा रिंग लाईटचा कसा इफेक्ट येतो. कारण की याच्या आधीचे माझे जितके पण रील्स जे मी घरामध्ये शूट केलेले आहेत ते विदाऊट रिंग लाईटचे आहेत. घरामध्ये आमच्या म्हणजे असं भरपूर अंधार येत असतो तरी पण आम्ही रील शूट केलेले होते. आणि आता रिंग लाईटच्या ह्याच्यानंतर मला सांगा की इथल्या पुढच्या रील्स कशा वाटतात. अगर ही रिंग लाईट कोणाला बाय करायची असेल तर आपण ही जे आपल्या लिंक मी माझ्या बायो मध्ये टाकेल, तर क्लिक करून ऑडियन्स किंवा व्ह्यूअर्स याच्यावर जाऊन ऑर्डर करू शकतात ना याला. हां, आपण टाकूया बायोमध्ये. कितीला आहे काय आहे ते त्यांना तिकडे कळेल सगळं. हां ठीक आहे. ओके तर आपण आता सेटअप करूया आणि बघूया कशी दिसते. ओके. तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं आनंदी मला किती छान गिफ्ट दिले. मला खूप गिफ्ट आवडला. हा हे नाही मी उड्या नाही मारल्या अशा माकडासारख्या, पण माझ्या मनात मी खूप खुश झाले आणि मी त्यांना थँक्यू पण बोलले. कारण की माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा होती की मला रिंग लाईट हवी आहे, पण मी कधी बोलले नाही त्यांना मला हवी आहे. पण माझ्या मनातलं त्यांनी समजून घेतलं आणि मला रिंग लाईट गिफ्ट केली. मी खूप खुश आहे त्या गोष्टीसाठी. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. इथून पुढे खूप छान छान व्हिडिओ येत राहणार आहे तुमच्यासाठी. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, पॉझिटिव्ह आणि खूप छान छान कमेंट्स करा. थँक्यू. ओके बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.